8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। सिव्हिल लाईन्स भागामध्ये पोलीस छावणीचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते। सुरक्षेसाठी 7000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। त्याकरिता मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्स या भागामध्ये पोलीस छावणीचे स्वरूप आलेले पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अगदीच आपण पाहायला गेलं अगदी 3 दिवसावरती हिवाळी अधिवेशन येऊन टेपलेलं आहे। त्यामुळे जे आहे ते संपूर्ण तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे। आणि एकूणच सिव्हिल लाईन परिसर जर पाहायला गेलं तर या सिव्हिल लाईन परिसरामध्ये सध्याला जे आहे ते पूर्ण पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त जे आहे ते आत्तापासूनच तैनात करण्यात आले। कारण की याच भागामध्ये आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असेल, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असतील आणि इतर मंत्र्यांची देखील राहण्याची याच परिसरामध्ये व्यवस्था असते। त्यामुळे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून रविभवन परिसर असेल, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय आणि विधिमंडळ परिसर असं एकूणच जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 7000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आले। एकूणच या सिव्हिल लाईन परिसराला जे आहे ते पोलीस छावणीचं स्वरूप आलं असंच म्हणावं लागेल। कारण की अधिवेशन काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मोर्चे देखील निघत असतात, त्यासाठी सुद्धा अतिरिक्त पोलीस फौजफाटा जे आहे ते बाहेर जिल्ह्यातून मागवण्यात आलेला आहे। जवळपास 3000 पेक्षाही जास्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते नागपूर शहरामध्ये आतापासूनच टप्प्याटप्प्याने जे आहे ते बोलण्याची सुरुवात झाली आहे। आणि सध्या काही प्रमाणामध्ये जे आहे ते मंत्र्यांच्या बंगल्यांचे डागडुजी काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे। मात्र 24 तास जे आहे ते या ठिकाणी सध्याला काम सुरू आहे आणि अतिशय वेगाने जे आहे ते कामं केले जात आहे। कारण की आता अगदी 3 दिवसानंतर जे आहे ते अधिवेशनाला सुरुवात आहे, त्यामुळे अतिशय कामाला जे आहे ते वेग आले आणि सोबतच सिव्हिल लाईन परिसरामधील सुरक्षा अतिशय महत्त्वाची असल्याने या परिसरामध्ये सध्याला आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सिव्हिल लाईन परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळते। नीलम जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।